हॅलो नमस्कार. कशात तुम्ही सर्व मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जाओ. तर आज दुपार झालेली आहे. मी दुपारी आज व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे आणि आज आहे श्रावणी सोमवार. तर सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. तर काल मी तुमच्याशी मेहंदीचा व्हिडिओ शेअर केला होता. ही बघा ती मेहंदी, छान कलर आलेला आहे. काल मला तुमच्याशी मेहंदी वगैरे होती, त्यानंतर शेअर करता नाही आलं. असं झालं आणि कालचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाच, तर कारण मला वेळ पण नाही मिळाला. आणि आज श्रावण सोमवार आहे, पण आज मला मंदिरामध्ये वगैरे जायला वेळच नाही मिळाला. आज सकाळी एवढी घाई झाली की मी मंदिरामध्ये गेली नाही. रेडी झाली पण गेली नाही, सलूनमध्ये आली. बघेल संध्याकाळी, तर बघते सायंकाळी जर वेळ मिळाला तर मंदिरात वगैरे नक्की जाऊन येईल. तर चला, आता मला भूक लागलेली आहे. आज उपवास आहे, फराळाचं वगैरे केलेलं आहे मी, तरी पण भूक लागलेली आहे कारण आता 4 वाजलेले आहे. तर आता चहा वगैरे पिते. काही नाश्ता करू नाही शकत कारण इथे फराळाचं नाही राहत, फराळा वगैरे खायला काही नाही येणार, तर फक्त चहाच पिते. पण चला, आज थोडासा चहा करून घेते. त्यानंतर सायंकाळ झाली आणि मी गेली हँडलूम एक्झिबिशनमध्ये. तर तुम्हाला समोर नाव दिसतच असेल, हँडलूम एक्सपो म्हणून. तर इथे खूप छान छान वस्तू होत्या. असं काही माझं ठरलेलं नव्हतं, रोडवर दिसलं तर म्हटलं चला बघून येऊया, कारण मला बरं पण नव्हतं, तरी पण मग मी गेली बघायला. तर इथे खूप असा चिनीमातीच्या खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या बाहेरच. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर कप, बशी, प्लेट्स, बाऊल, चिनीमातीच्या भरण्या, असं बरंच काही होतं, जेणेकरून मी सांगू नाही शकत एवढं डिटेल्समध्ये. एवढ्या साऱ्या खूप वस्तू होत्या इथे आणि छान होत्या, पण थोड्या ते कॉस्टली होत्या. तर तुम्हाला समोर दिसतच आहे हँडलूम एक्सपो, हातमाग वगैरे, तर त्याचीच प्रदर्शनी होती. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात. तर इथे खूप छान अशा वस्तू होत्या बाहेरच. इथे होम डेकोरच्या पण खूप छान होत्या, चिनी मातीच्याच होत्या पण खूप सुंदर होत्या. फ्लॉवर पॉट होते, कुंड्या होत्या, असं बरंच काही इथे होतं. आणि त्यानंतर गेलो मी आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर इथे सर्व कॉटनचे कपडे होते. तर कॉटनच्या कुर्त्या होत्या, कॉटनचे शर्ट होते. आणि त्यानंतर होम डेकोरच्या वस्तू होत्या, कुंडी स्टँड, डायनिंग टेबल, आणि हे सर्व हाताने बनवलेले होते. असं मशीनने वगैरे काहीच बनवलं नाही, हाताने बनवलेले होते. त्यानंतर नमकीनसुद्धा होते इथे, ते सुद्धा छान होते. त्याचबरोबर लोणचे पण होते इथे, जे वेगळं खूप प्रकारचे वेगळे नमकीन इथे होते. पण इथे फारशी गर्दी वगैरे नव्हती, कारण की आता जस्ट स्टार्ट झालेलं आहे, त्यामुळे इथे गर्दी वगैरे नव्हती. तर इथे लोणचे पण खूप वेगळ्या प्रकारचे लोणचे होते. मागे एकदा लागले होते, मी इथनं घेऊन गेलेली होती, तर खूप छान होतं. तर असे इथे होत्या. त्यानंतर इथे जे आपण घरामध्ये वस्तू यूज करतो त्या होत्या. तर लाकडी फ्लॉवर पॉट, म्हणजे लाकडाच्या ज्या वस्तू आपण घरामध्ये यूज करू शकतो त्या सर्व इथे बघायला मिळत होत्या. काही वस्तू तर मी याआधी बघितल्या पण नव्हत्या, ते सर्व इथे मला बघायला मिळालं. तर एक वस्तू मला तुमच्याशी शेअर करता नाही आलं. तर तुम्ही इथे बघू शकता, छान फ्लॉवर पॉट आहे. क्लचरसुद्धा इथे लाकडी होते, जे आधी यूज करायचे, तर ते सुद्धा इथे होते. पण इथे काही गोष्टी तर मला माहीत पण नव्हत्या की काय आहे. हँगर होते आणि पोळपाट, लाटणं, रई, असं बरंच काही इथे होतं. तर इथे कोणी होतं नाही विचारायला, पण त्यामुळे मला काही जास्त डिटेल्समध्ये शेअर करता आलं नाही. पण खूप छान होत्या. पण तिथे मला हे सुद्धा समजलं नाही की ते काय होतं, त्यामुळे मी पण तुम्हाला इथे काही आता सांगू शकत नाही. पण जे मला दिसते किंवा सांगता येते ते मी तुम्हाला सांगते. स्पून, इथे ट्रेसुद्धा लाकडी बनवलेले होते आणि चॉपिंग बोर्ड वगैरे खूप छान होते. ते पोळपाट वगैरे खूप सुंदर असे बघायला मिळत होतं. जेव्हा आपल्यासमोर एखादी नवीन गोष्ट येते तेव्हा आपल्याला समजत नाही की ही काय आहे, कारण की आपल्याला प्रश्नच पडतो, कारण ते आपण बघितलेलं नसतं कधी. तर माझ्यासोबत पण तेच झालं. काही वस्तू त्या पण मला त्या माहितीच नव्हत्या.
त्यानंतर आम्ही इथे आलो कपड्याच्या लाईनमध्ये. तर इथे साड्या वगैरे खूप छान होत्या, कॉस्टली होत्या पण खूप छान होत्या. सिल्क साड्या होत्या, असं म्हणजे सर्वच प्रकारच्या साड्या होत्या ज्या कधी मी नावसुद्धा ऐकलेलं नव्हतं किंवा बघितलेलं नव्हतं. अशा खूप सुंदर सुंदर होत्या साड्या इथे. तर इथे बघू शकता तुम्ही, खूप छान छान अशा साड्या लावलेल्या होत्या. तर मी असं काही हे बघितलं नाही की खोलून वगैरे असं काहीच बघितलेलं नाही, फक्त चालता चालताच मी असं बघितलं. त्यानंतर आम्ही इथं निघालो. तर चला मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इथे बघू शकता बाहेर पण छान छोटे छोटे असे इथे कप लागले होते आणि छोट्या गायसुद्धा इथे होत्या.